नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्लॉग मध्ये। तर आजचा व्लॉग मध्ये मी चाललो आहे मालवण मधील राजकोट किल्ल्यावरती। राजकोट किल्ला सगळ्यांचा आत्म्याचा अभिमान आहे, कारण आता इथे छत्रपती शिवाजी महाराजांची वज्र प्रतिमा ही उभारण्यात आली। तर आता मी ती पाहण्यास चाललो आहे, तर चला आता। तर मंडळी चाललो आहे, मित्राला बोलवलं, याला बोललं चल तू पण चल। तर काय बोल हर्षित भाई, इंट्रो दे जरा। अरे बोल, आता काय नमस्कार काय नमस्कार बोलू काय, नाही तर काय लाजता वेळ। तर चला आता मंदिरात जाणार आहे, थोडं इथे मंदिर एक आहे गणपती बाप्पाचं मंदिर, तिथे दर्शन घेऊन डायरेक्ट पुढे जातो आम्ही। तर मंडळी इथे अजून एक मंदिर भेटलं, श्रीकृष्णाचं मुरलीधर मंदिर, ते इथे पण दर्शन घेऊन निघालो। तर पुढे अजून एक मंदिर आहे, तर आता तिकडे पण जाऊ आम्ही। तरी आता इथे दुसऱ्या मंदिरात मी पाया पडून निघालेलो आहे। इथे होतं प्रभू श्रीरामांचं मंदिर, तर इथे पडून आता डायरेक्ट जाणार गणपती मंदिरामध्ये। तिथे शूटिंग अलाउड नाही मोस्टली, तर तिथे मी फक्त तुम्हाला दाखवेन कसं स्ट्रक्चर असतं आणि कशी मूर्ती असते, लाईक सेल्फी कॅमेरा नॉट लाईक दसं मी बोलू शकत नाही। तर डायरेक्ट भेटतो गणपती मंदिरात। तर मंडळी गणपती मंदिराचं देखील दर्शन करून चाललो आहे। तर आता चाललो आहे राजकोट किल्ल्याकडे। तर खूपच शांतता होती मंदिरामध्ये, लाईक तिथे व्हिडिओ शूट्स आर ऑल्सो नॉट अलाउड। तर मी फक्त असा व्हिडिओ काढला त्याच्यामध्ये। कसा वाटला मंदिर जरा कमेंट करा। गणपती बाप्पा मोरया। आता संकष्टी पण येईल पुढच्या महिन्यात, आताची गेली ना रे, ह्या महिन्यातली झाली ना, आता दुसऱ्या महिन्यात झाली। 8 तारखेला ना, 8 तारीख वाटतं, 8 नोव्हेंबर, 8 नोव्हेंबरला आता येते नवीन। तर किल्ल्याकडे जातो, इथून शॉर्टकट असं जाणार, तिथून पाठून पण आहे, पण तिथून ना लय फिरून होतं, तर आम्ही या रस्त्याने जाणार। तर डायरेक्ट किल्ल्याच्या इथे भेटतो। तर मंडळी राजकोट किल्ल्याच्या तिथे पोहोचलेलो आहे मी। तर समोर किल्ला, तिथे बघू शकता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती ते आहे। तर मंडळी चला। तर मंडळी किल्ल्यामध्ये प्रवेश झालेला आहे आणि इथे छत्रपती शिवरायांची भव्य अशी मूर्ती। आता इथे बघू शकता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती आहे। तर याचं उद्घाटनाचा हल्लीच झालेलं मे महिन्यामध्ये। तर या मूर्तीमुळे अजून आमच्या मालवणाची शान ही खूपच वाढलेली आहे, आणि आमच्या मालवणी शान ही आधीच होती, कारण का कोकणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाने ही पावन झाली धरती ते गाणंच होतं। पण आमचं कोकण हे फक्त आणि फक्त सुप्रसिद्ध आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांमुळे। छत्रपती शिवाजी महाराज ज्यांमुळेच आज आपल्या घरामध्ये जे देव आहेत ते फक्त त्या देवतांमुळे। तर मी एवढंच बोलेन की आपले छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आपण जे काही आहे ते फक्त आणि फक्त त्यांच्यामुळेच आहे। जय शिवाजी। तर मंडळी आता आम्ही किल्ल्यातून तर बाहेर आलोय। किल्ला बाहेर म्हणजे बाजूलाच किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा। आता जरा पुढे जातोय, कारण का इथे जरा फोटोशूट भारी येतात, ते तिथे जातो। आणि आपली छत्रपती शिवाजी महाराजांची महान प्रतिमा 100 फुटांच्या अधिक असतली, मोस्टली 92 फुटांची सांगितलं। तर मंडळी आमच्या मालवणची खासियतच ही आहे, बघायला की तिथे दृश्य देखील सुंदर। आणि समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्ग किल्ला। तर किल्ला आता सध्या बंद आहे पावसाळ्या वादळामुळे, आणि तेवढंच नाही, अजून शान वाढली या महान राजाच्या प्रतिमेमुळे। छत्रपती शिवाजी महाराजांची 92 ते 93 फूट आहे। तर या किल्ल्यामुळे तर अजून शानच वाढली आमच्या मालवणच्या। आमचं मालवण होतं आधी फेमस होतं, आता फेमस नाही, आता जगामध्ये टॉपमध्ये येतं। आमच्या मालवण आहे ते टॉप 5 मध्ये येतात, लक्षात ठेवा। आमचं गाव फक्त आणि फक्त गाव नसा तर एक ट्रेडमार्क असा का, कारण का छत्रपती शिवाजी महाराजांमुळे। तर आम्ही आज जे काही आहे ना, आमचं गाव, आमचं मालवण हे छत्रपती शिवरायांच्या शरणांमुळेच आहे। जय शिवराय। तर मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांचा हा किल्ला आणि त्यांचे स्मारक बघून
जणू काय असं वाटतं की अजूनही छत्रपती शिवाजी महाराज या मालवणच्या वातावरणात अजूनही जिवंत आहेत. त्यात हा समुद्र इतका सुंदर विशाल आणि महासागर आहे की त्या किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी तिकडे बांधला. सिंधुदुर्ग किल्ला हा तर आहेच गिनीस वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये तर आलाय. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं तर अनेक पराक्रम आहेत ते या जगामध्ये सगळ्यांसमोर असं सादर झालेलेच आहेत. तर मंडळी एवढंच बोलेन, तुम्ही मालवण मध्ये याल ना तर या स्पॉटला नक्की व्हिजिट करा. छत्रपती शिवाजी महाराज राजकोट किल्ला नवीनच झालेला आहे, नवीनच उद्घाटन झालेलं आहे. आणि सिंधुदुर्ग किल्ला देखील तो समोरच असा. आता झाडाच्यामुळे तुम्हाला दिसणार नाही कारण का आम्ही जरा पलीकडे आलोय म्हणून. तर मंडळी आलात तर माझ्या गावाला नक्की भेट द्या या जागेवरती. तर मंडळी आता तर मी या कडेवरती आलोय कारण समोर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दिसत असेल, समोर तिथे आहे. तर हा स्पॉट देखील खूपच मस्त आहे. इथं फोटोशूट करायला तर भारीच आहे, तुम्हाला मजा आहे का. तर जरा काय मी अजून वर चढलेलो आहे, अजून खाली पण खूपच असे रस्ते आहेत, जाऊ शकता तुम्ही फोटो काढायला. पण सध्या जरा रिस्की आहे कारण का समुद्र आहे ना ते देखील खवळलेलं आहे, बघू शकता तुम्ही पाठी. कारण का पाऊस पडलाय ना, खूप पाऊस पडतोय, पाऊस थांबत नाहीये, वाट लागली आहे. मला पण समुद्र पोहण्याचं बंद झालंय तर वाट लागली आहे सध्या. काय बोलू म्हणजे ना, आता काय मुंबईला जायची पण माझे थोडे दिवस राहिले. मुंबईला जायची तर वेळ आली आहे, परत ती तकलं हे ते सगळं. पण गावाला येऊन तर मजा आली मंडळी, इतकं मजा आली ना, पूर्ण रिफ्रेश झालो आहे, मजा आली. तर मंडळी आता आम्ही घरच्या दिशेने निघालोय कारण का खूप फिरलो. आता पाठी किल्ला तर दिसत असेल तो छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि तो स्मारक देखील. तर आता चाललो आम्ही. त्याला बोललो, हर्षिताक बोलले की तिथेच नको फिरू, समुद्रावरती जाऊया. काय बाई कसं वाटलं आज, मजा येईल? मस्त मजा येईल. मग माझ्या वांगडा फिरताय तर मजाच येते. चला घरी जाते इथून मस्त. मंडळी घरीच जात होतो आणि तितक्यात बघितलं इंस्टा खोलला आणि बघितलं तर रोहित शर्मा फर्स्ट टाइम ICC ओडीआयच्या रँकिंग मध्ये पहिला नंबर राहिलो. इतका आनंद आला, एवढा जोरात ओरडतो रस्त्यामध्ये आहे. मंडळी इतका आनंद वाटता ना काय बोलू. तर मंडळी फायनली आता घरी आलेलो आहे, मस्त फ्रेश बी झालो, जेवलो, आता जाऊन झोपणार थोडा वेळ. तर मंडळी हा होता माझा राजकोट किल्ल्यावरील ब्लॉग. तर तुम्हाला कसा वाटला तर प्लीज कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही मालवणमध्ये याल तर नक्की या ठिकाणावर तुम्ही नक्की व्हिजिट करा, तुम्हाला खरंच आवडेल. तर या ब्लॉगला मी इथे सेंड करतो. आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जय शिवराय मंडळी, बाय.